विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महानुभाव साहित्य निर्मितीमागील प्रेरणा या विषयावर चर्चा करणार आहोत. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतामध्ये यादव काळामध्ये जे वेगवेगळे भक्ती संप्रदाय उदयाला आले त्यामध्ये महानुभाव संप्रदाय हा एक प्रमुख संप्रदाय होता, भक्ती संप्रदाय होता. या संप्रदायाने सांप्रदायिक कार्य करतानाच वाङ्मयीन कार्य जे केलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. लीळाचरित्र, सूत्रपाठ, दृष्टांतपाठ, महदंबेचे धवले किंवा साती ग्रंथ असे जे वेगवेगळे ग्रंथ या संप्रदायामध्ये लिहिले गेले ते ग्रंथ भाषिकदृष्ट्या, वाङ्मयीनदृष्ट्या आणि त्या काळातल्या वाङ्मयाचा इतिहास म्हणून जेव्हा आपण या ग्रंथांकडे बघतो तेव्हा या सगळ्याच दृष्टीनं या ग्रंथांचं महत्त्व अनन्यसाधारण असं आहे. ही जी ग्रंथनिर्मिती झाली ही नेमकी कोणत्या प्रेरणेतून झाली याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मुळात आपल्याला बघावं लागतं की हा संप्रदाय जो आहे तो भक्ती संप्रदाय आहे. म्हणजे मुळात भक्ती करणं, आपल्या देवतेचं स्मरण करणं, आपल्या देवतेविषयी निष्ठा, आपल्या देवतेविषयीचा एक आदरभाव व्यक्त करणं हे त्यांच्या साहित्याचं प्रमुख उद्दिष्ट किंवा एक मुख्य प्रेरणा राहिलेली आपल्याला पाहायला सापडते. परमार्थ साधन ही महानुभाव साहित्य निर्मितीमागील प्रमुख प्रेरणा आहे. परमार्थ साधन, कारण परमार्थ करणे, त्यांचे जे पंचकृष्ण आहेत त्या पंचकृष्णांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे, त्यांच्या प्रती आदर व्यक्त करणे, त्यांची भक्ती करणे, त्यांचं स्मरण करणे आणि त्या स्मरणातून ते जे स्मरण आहे ते स्मरण लिखित माध्यमातून, म्हणजे मग त्यांचे जे पंचकृष्ण आहेत त्यांची भक्ती करणं, त्यांचं स्तवन करणं, त्यांचे गुणगान करणं किंवा त्यांच्या ज्या लीला आहेत त्यांचं आठवण करणं, स्मरण करणं, या हेतूनं त्यांनी जे अनेक ग्रंथ लिहिले ते ग्रंथ आपल्याला पाहायला सापडतात. म्हणून परमार्थ साधन ही महानुभावीय साहित्य निर्मितीमागची एक प्रमुख प्रेरणा आहे. हे परमार्थ साधन स्मरणभक्तीतून साध्य होणार आहे असल्यानं स्मरणभक्ती म्हणजे काय की सगळेच काही त्यांचे जे पंचकृष्ण होते त्या सगळ्याच त्यांच्या संप्रदायातल्या जे अन्वयी होते त्यांना पाहायला भेटले नाही किंवा प्रत्यक्षात त्यांना त्यांचं सान्निध्य लाभलेलं नाही आहे. तर मग काय केलं त्यांनी की स्मरणभक्ती, की त्यांचे जे वरिष्ठ होते, त्यांचे जे कोणी गुरु होते त्यांनी ज्यांना त्या पंचकृष्णांचा सहवास लाभला त्यांच्या सहवासामध्ये त्यांना जे काही त्यांचं ज्ञान मिळालं, त्यांचं काही उद्बोधन मिळालं तर त्यांनी मग ते पुढच्या लोकांना सांगितलं आणि मग ते स्मरण ठेवून एकापासून दुसऱ्याकडे, दुसऱ्यापासून तिसऱ्याकडे अशा पद्धतीने गेलं आणि मग त्यांच्या त्या ज्ञानाचं, त्यांच्या त्या लीलांचं, त्यांच्या त्या कार्याचं स्मरण करणं ही त्यांची भक्ती. आणि म्हणून मग अशा स्मरणभक्तीतून साध्य होणारं असल्यानं पंचकृष्णांचे चरित्रे आठवणे, ऐकणे आणि सांगणे यावर त्यांचा कटाक्ष होता. आपल्या गुरुबंधूंना आणि पुढील पिढ्यांना स्मरणभक्तीचा हा ठेवा प्राप्त करून देण्यासाठी महानुभावीय लेखकांनी त्यांचे जे चरित्रग्रंथ होते ते लिहिलेले आहेत असं आपल्याला दिसतं. त्यांचे चरित्रग्रंथ आहेत महानुभाव संप्रदायामधले, लीलाचरित्र असेल किंवा आणखीन काही त्यांचे चरित्रग्रंथ आहेत. तर या चरित्रग्रंथांच्या लिखाणापाठीमागचा जो उद्देश होता तो आपल्या गुरुबंधूंना आणि नंतरच्या येणाऱ्या पिढ्यांना हा जो स्मरणभक्तीचा ठेवा आहे तो मिळावा यासाठी या संप्रदायातल्या प्रतिभासंपन्न अशा लेखकांनी, कवींनी त्या काळातले चरित्रग्रंथ लिहिलेले होते असं आपल्याला दिसतं. म्हणून स्मरणभक्ती किंवा परमार्थ साधन ही या महानुभावीय साहित्य निर्मितीमागची एक प्रमुख प्रेरणा आपल्याला दिसते. महानुभावांचं इतिहास प्रकरण नावाचं जे एक टिप्पणवजा रचना आहे त्या रचनेमध्ये महानुभावीय साहित्याच्या निर्मितीची बीजं आपल्याला पाहायला सापडतात. या पंथाचे जे प्रवर्तक आहेत श्री चक्रधर स्वामींच्या प्रयाणानंतर नागदेवाचार्य त्या पंथाचे पंथ संघटक झाले आणि मग नागदेवाचार्य पंथ संघटित झाल्यानंतर त्यांचा जो शिष्य परिवार आहे त्यांच्यासोबत ते राहत होते आणि हे जे नागदेव आहेत हे सदैव चिंतनात मग्न असायचे. आणि मग त्यांचा जो शिष्य परिवार आहे तो बघायचं की हे नागदेवाचार्य सतत चिंतनात मग्न असतात आणि मग त्यांना विचारलं की महाराज, गुरुवर्य, आपण सदैव कुठल्या तरी चिंतनात मग्न असतात, कशात तरी चिंतन मनन करत असता, नेमकं आपण कशाचं मनन करता, काय चिंतन करता, असं माहीम भटाने एकदा नागदेवाचार्यांना विचारलं. आणि मग त्यावर नागदेवांनी त्यांना सांगितलं की ते स्वतः
चक्रधर स्वामींनी त्यांना जे काही सांगितलं होतं, म्हणजे चक्रधर स्वामींनी त्यांना जो काही उपदेश केलेला होता, चक्रधर स्वामींनी त्यांना काय काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, पंथाचं आपण पुढं कसं नेलं पाहिजे, किंवा एकूणच या परमार्थ साधन आपण कसं केलं पाहिजे, या संदर्भात चक्रधर स्वामींनी नागदेवाचार्यांना जे जे काही सांगितलं होतं त्याचं मी चिंतन मनन करत असतो, असं त्या नागदेवांनी आपले जे महिमभट आहेत त्यांना सांगितलं. आणि मग त्यांच्या आज्ञेप्रमाणे मी त्यांचं चरित्र आठवत असतो, असं नागदेवांनी महिमभटांना सांगितलं. आणि मग असं म्हटल्यानंतर महिमभट त्यांना जे म्हणाले नागदेवांना, त्याच्यामध्ये सुद्धा लीला चरित्राच्या निर्मितीचं बीज आपल्याला पाहायला सापडतं. मग महिमभटाने काय विचारलं त्यांना, की गुरु तुम्ही म्हणता ते ठीक आहे, नागदेवाचार्य तुमचं ठीक आहे, कारण तुम्हाला चक्रधरांचा प्रत्यक्ष सहवास लाभला, प्रत्यक्ष सान्निध्य लाभलं, बराच वेळ तुम्ही त्यांच्यासोबत राहिलात, त्याच्यामुळं त्यांनी सांगितलेल्या लीला, त्यांनी सांगितलेलं वचन, त्यांनी सांगितलेले जे काही तत्त्वज्ञान आहे ते तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला त्यांचा सहवास लाभलेला आहे, त्याच्यामुळं तुम्ही त्याचं स्मरण करू शकता. तथापि ज्यांनी स्वामींना पाहिलेलंच नाही आहे, ज्यांनी स्वामींना बघितलेलंच नाही आहे, ज्यांना स्वामींचा सहवास लाभलेला नाही आहे, सान्निध्य लाभलेलं नाही आहे, ते स्वामींच्या लीलांचं स्मरण कसं करू शकतील? स्वामींनी जे काही सांगितलं ते आम्हा सर्व इतर लोकांना किंवा ज्यांना स्वामींचं सान्निध्य लाभलेलं नाही आहे त्यांना कसं कळणार आणि त्या लीलांचं स्मरण ते कसं करू शकतील? म्हणून माझी अशी विनंती आहे की अशा लोकांसाठी स्वामींच्या लीला एकत्र करण्याची आणि त्या ग्रंथरूपाने बांधण्याची तुम्ही मला काय द्या? परवानगी द्या. अशी परवानगी या महिमभटानं नागदेवाचार्य यांच्याकडे मागितली. आणि मग म्हणजे या ठिकाणी इथं लीला चरित्र या ग्रंथनिर्मितीची बीजं आपल्याला पाहायला सापडतात. की ग्रंथनिर्मिती का झाली लीला चरित्राची? तर त्या चक्रधर स्वामींच्या ज्या लीला आहेत त्या लीला पुढच्या पिढ्यांना, त्यांच्या शिष्य परिवाराला, त्यांच्या अनुयायांना नंतरही स्मरण करता याव्यात, त्यांना चिंतन मनन करता यावं, यासाठी त्यांच्या लीला संकलित करून त्या ग्रंथरूपानं एकत्र करण्याची परवानगी जेव्हा महिमभटांना नागदेवांना मागितली, तिथेच लीला चरित्र या ग्रंथनिर्मितीची बीज आपल्याला पाहायला सापडतात. मग हे का मागितलं? तर या ठिकाणी म्हणजे महानुभावांची जी स्मरणभक्ती आहे ही स्वोद्धारासाठी तर आहेच आहे, परंतु ती लोकोद्धारासाठी सुद्धा आहे. म्हणजे त्या लीला त्यांनी फक्त त्यांच्या एकट्यापुरत्या मागितल्या का? नाही, त्या लीलांचं स्मरण तुम्ही करता, कदाचित तुमच्याकडून ऐकून मी करेल, परंतु बाकीचे लोक करू शकतील का? नाही. म्हणून केवळ त्या लीलांचं स्मरण करून माझ्या एकट्याचा उद्धार होईल, परंतु माझ्या एकट्याचा उद्धार करणं हा माझा हेतू नसून माझ्याबरोबर लोकांचा, इतरांचा, शिष्य परिवारांचा, अनुयायांचा पण उद्धार झाला पाहिजे, अशा पद्धतीची मागणी त्या महिमभटाने केली. म्हणजेच या महानुभावांची ही जी स्मरणभक्ती आहे ही स्मरणभक्ती स्वोद्धाराबरोबरच लोकोद्धारासाठी सुद्धा आहे आणि हे त्याचं महत्त्वाचं लक्ष आहे. स्वोद्धाराबरोबरच लोकोद्धार करणं हे सुद्धा महानुभाव्यांच्या स्मरणभक्तीचं महत्त्वाचं लक्ष आहे. म्हणूनच महिमभटांनी स्वतःला स्वामींच्या लीला संकलन करण्याच्या, संपादन करण्याच्या कार्याला वाहून घेतलं आणि मग त्यांनी त्या स्वामींच्या लीला मिळवण्यासाठी अनेक ठिकाणी भ्रमण केलं, भटकंती केली आणि जी लीला जिथे मिळेल तिथे जाऊन प्रत्यक्ष त्यांनी मिळवली व नागदेवांच्या मार्गदर्शनानुसार लीला चरित्र या ग्रंथाची निर्मिती केली. म्हणजे इथे महानुभावीय पंथाच्या ग्रंथाच्या निर्मितीबाबतची प्रेरणा आपण बघतो आहोत की कोणत्या प्रेरणेतून हे निर्माण झालं साहित्य. हे लीला चरित्र अशा प्रकारे निर्माण झालं. आणि मग म्हणून महानुभाव्यांच्या पहिल्या चरित्र ग्रंथाची जी निर्मिती आहे ती भक्तिभावनेतून स्वोद्धार आणि स्वोद्धाराबरोबरच लोकोद्धार यासाठी झाली होती हे स्पष्ट होतं. जी स्मरणभक्तीची प्रेरणा लीला चरित्राच्या निर्मितीला प्रेरक ठरली, जी स्मरणभक्तीची प्रेरणा या त्यांच्या लीला चरित्राच्या पाठीमागं होती, तीच प्रेरणा महानुभाव्यांच्या इतर चरित्र ग्रंथांच्या निर्मितीसाठी सुद्धा कारणीभूत होती. पंथप्रवर्तकांची चरित्रे आठवणे, ऐकणे आणि सांगणे, त्यांचे जे पंथप्रवर्तक होते, मग चक्रधर असतील, नागदेवाचार्य असतील किंवा गोविंद प्रभू असतील किंवा त्यांचे पंचकृष्ण असतील, दत्तात्रेय, श्रीकृष्ण, गुंडमराव, ठीक नाही, तर हे असे जे पंचकृष्ण होतील किंवा त्यांचे पंथप्रवर्तक होते, यांची चरित्र आठवणे, ऐकणे आणि सांगणे ही महानुभाव्यांची स्मरणभक्ती असल्यानं आपल्या पंथीय बंधूंना ती उपयोगी ठरावी म्हणून
ती व्यवस्थितपणे संकलितपणे लिहून ठेवणे हा महानुभावीय लेखकांच्या कर्तव्य पालनाचाच एक भाग होऊन बसलेला होता. म्हणून स्मृतिस्थळ त्यांचं जे ग्रंथ आहे स्मृतिस्थळ नावाचा, या स्मृतिस्थळात नागदेव व त्यांचा शिष्य परिवार यांचे चरित्र सांगितले गेले, ते सुद्धा स्मरणभक्तीच्याच प्रेरणेतून. म्हणजे लीलाचरित्र हा ग्रंथ चक्रधरांच्या स्मरणभक्तीच्या हेतून लिहिला गेला, तसंच स्मृतिस्थळ हा जो ग्रंथ लिहिला गेला हा ग्रंथसुद्धा नागदेव व त्यांचे शिष्य परिवार यांचं चरित्र सांगण्याच्याच हेतून स्मरणभक्तीच्याच प्रेरणेतून या ठिकाणी लिहिला गेलेला आपल्याला पाहायला सापडतो. किंवा महदंबेचे ढवळे हे सुद्धा स्मरणभक्तीचाच एक या ठिकाणी आपला भाग पाहायला सापडतो. त्याचबरोबर केशीराजांचा मूर्तीप्रकाश असेल किंवा खळोबास किंवा नारोबास यांचे सह्याद्री वर्णन आणि रुद्धिपूर वर्णन हे ग्रंथ असतील, या ग्रंथांच्या प्रेरणा या स्मरणभक्तीच्याच आहेत. किंवा महानुभावांची साथी ग्रंथ जे आहेत, या साथी ग्रंथांची प्रेरणासुद्धा हीच आपल्याला पाहायला सापडते. पंचकृष्ण त्यांचे जे आहेत, त्यांचे जे आपण बघितलं की महानुभाव संप्रदायामध्ये 5 कृष्ण त्यांनी मानलेले आहेत. आणि हे जे पंचकृष्ण आहेत, या पंचकृष्णांची निरपवाद भक्ती करणं, या पंचकृष्णांची निरपवाद भक्ती करणं, त्यांचे जे पंथप्रवर्तक आहेत त्यांचं चरित्र आठवणं, पंचकृष्णांची भक्ती करणं आणि याच्यातून या ठिकाणी त्यांची साहित्य निर्मिती, ग्रंथ निर्मिती झालेली आपल्याला पाहायला सापडते. आता महानुभाव संप्रदायामध्ये लिहिले गेलेले चरित्रग्रंथ आपण समजू शकतो की ते पंथभक्तीच्या स्मरणभक्तीच्या प्रेरणेतून निर्माण झालेले आहेत. परंतु महानुभावांचे जे स्थलवर्णनपर ग्रंथ आहेत, महानुभावांचे ग्रंथांचे अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिलेले आहेत. म्हणजे चरित्र आहेत, काव्य आहेत, एक नाही, किंवा स्थलवर्णन आहेत. त्यांचे जे रिद्धिपूर वर्णनसारखा स्थल महात्म्यपर ग्रंथ आहे. तर असे जे काही स्थल महात्म्यपर किंवा स्थलवर्णनपर ग्रंथ आहेत, त्या ग्रंथात सुद्धा त्या क्षेत्राचं वर्णन केलेलं आहे, परंतु त्या ग्रंथामध्ये त्या स्थळाला किंवा त्या क्षेत्राला महत्त्व नसून, महत्त्व आहे परंतु का महत्त्व आहे, कारण त्या क्षेत्रामध्ये त्या स्थळाला श्री चक्रधर स्वामींनी भेट दिली होती म्हणून त्या स्थळाला महत्त्व आहे. उगीच कुठल्याही स्थळाला त्यांनी महत्त्व दिले का? नाही दिलेलं. कुठल्याही स्थळाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे का? नाही केलेलं. तर ज्या स्थळांना, ज्या गावांना श्री चक्रधर स्वामी यांनी भेट दिली त्याच स्थळांचं वर्णन त्यांनी त्या स्थल वर्णनपर ग्रंथामध्ये केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. म्हणून चक्रधर स्वामींनी ज्या ज्या स्थळांना भेटी दिल्या त्या स्थळांचं वंदन करावं, त्या स्थळांचं स्मरण करावं, त्या स्थळांच्या विषयी स्मरण करावं, अशा प्रकार त्यांचा आदर करावा, अशाच प्रकारची प्रेरणा या ग्रंथनिर्मितीच्या पाठीमागं असलेली आपल्याला पाहायला सापडते. म्हणून त्यांच्या स्थलवर्णनपर ग्रंथांच्या निर्मिती पाठीमागची प्रेरणासुद्धा स्मरणभक्ती किंवा परमार्थ साधन हीच असल्याचं आपल्याला पाहायला सापडतं. म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येतं की महानुभाव संप्रदायाच्या साहित्य निर्मितीमागची प्रेरणा ही परमार्थ साधन होती, शोधधाराबरोबरच लोकोद्धाराची होती. त्याचबरोबर त्यांचे जे पंथप्रवर्तक होते किंवा त्यांचे जे पंचकृष्ण होते त्यांच्याप्रती कृतज्ञता, त्यांच्याप्रती आदरभाव, त्यांचं स्मरण, त्यांची भक्ती याच्या संदर्भानं त्यांनी त्यांची साहित्य निर्मिती केलेली होती हे आपल्याला पाहायला सापडतं. त्यांनी वाङ्मय निर्मिती मुद्दाम करायची आहे म्हणून केलेली आहे का? नाही. किंवा त्यांच्यामध्ये प्रतिभा संपन्न जे कवी होते, आपल्याकडे प्रतिभा आहे आणि मला आता काहीतरी स्फूर्त आहे म्हणून मला लिहायचं आहे असं म्हणून केलेली असं आपल्याला वाटत नाही. तर त्यांच्या त्या लिखाणाच्या पाठीमागे पंथीय प्रेरणा होती. त्यांचं जे पंथीय तत्त्वज्ञान आहे, पंथीय विचार आहे, त्या पंथीय विचारांचा प्रचार प्रसार असेल किंवा त्या पंथामधले जे संघटक आहेत, त्या पंथामधले त्यांचे जे गुरु आहेत, त्या पंथामधले जे पंचकृष्ण आहेत यांच्या प्रतीचा आदरभाव व्यक्त करणं, त्यांच्या प्रतीची प्रेमभावना, त्यांच्या प्रतीचं स्मरण भाव, त्यांच्या प्रतीचा भक्तिभाव व्यक्त करणं हा त्यांच्या साहित्य निर्मिती पाठीमागचं एक प्रमुख प्रेरणास्त्रोत, त्यांच्या लेखना पाठीमागचं प्रमुख बीज असलेलं आपल्याला पाहायला सापडतं. अशा प्रकारे आपल्याला महानुभावीय साहित्य निर्मिती पाठीमागच्या प्रेरणांचा विचार करता येतो. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूयात. या संदर्भात काही अडचण असेल तर आपण मला त्या संदर्भात आपल्या या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा प्रत्यक्षात मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर किंवा मला प्रत्यक्ष आपण चर्चा करू शकता माझ्याशी. आपण त्या संदर्भात पुन्हा चर्चा करूयात.
ठीक आहे. आज जो आपण घटक पाहिला तो घटक महानुभावीय साहित्य निर्मितीमागील प्रेरणा. ठीक आहे, थांबूयात. धन्यवाद.